चला भाऊ बाई ठीक आहे सुनबाई आम्ही निघतो आता आम्हाला एवढं समजावायचं होतं फक्त तुम्ही समजले धन्यवाद खूप आभार तुम्ही समजले तर आम्ही निघतो आता तुम्ही बाई तुम्ही सुनबाईला नक्की नेऊन द्या हं? असं कसं भाऊ निघतो नाही नाही थांबा पाहुणचार करतो आज नको जा आता लय टाइम झाला आता जाऊच नका तुम्ही उद्या सकाळीच ना चालले जासा ना नाही नाही बाई आम्ही नाही राहूच नाही शकत आम्ही निघतो सुनबाईला माहित आहे नाही का सुनबाई तिथेही नाही राहिलो आम्ही हा तर आम्हाला राहिलो जमतच नाही कसं बसं आजचा दिवस पाडून आम्ही इकडे आलो बा तो आम्ही आता निघतो आम्ही हो मामाजी बरोबर आहे तुमचं तुम्ही तिथेही नाही राहिले लय जबरदस्ती लय घाई करे ये आराध्याचे बाबा ये ना मै सासू बी खूप घाई करे पण तरी नाही राहिले तुम्ही हो आई नाही राहत मामाजी कुठंच नाही राहत मामाजी कामं राहते ना दोन दोन तीन तीन दुकानं हर सीझनचे दुकानं लावते ना मामाजी हर सीझनचे दुकानं कोणतं तसं सीझन राहत नाही रिकामा मामाजीचं दुकान नाही म्हणून प्रत्येक सीझनाचे दुकान मामाजीचे राहते बरोबर आहे सुनबाईले बरोबर माहित आहे बा बरोबर आहे बाई माय प्रत्येक सीजनाची दुकानं राहते माय आता शिवरात्री येऊन राहिली तर आता शिवरात्रीचं दुकान लावा लागेल मले रत्न आहे गाजरो कंद हे ते मुले मागवायचं आहे माल आता आणि दुकान लावायचं आहे 2-3 दिवसा पहिलेच लावतो मी दुकान कोणत्याही सणाच्या पहिले हो काय प्रत्येक सीझनाचे दुकानं राहते चांगलं आहे बा मग आणि बाकी असं मग कायमचं दुकान कोणतं आहे तुमचं कायमचं दुकान माय कपड्याचं कपडे सगळं बायाचे माणसाचे लेकरायचे सगळेच कपडे भेटते धोती लुगडं सरच भेटते कायमचं दुकान कपड्याचं मग बाकी सीझनाचे दुकान मी लावतो सीझन संपलं का बंद मग राहिलेला माल भाऊ एवढं बी खपून जाते का मग काही तर वाचत असत मग ते राहिलेल्या मालाचं काय करता राहूच नाही देत ना भाऊ माल शेवटी आता सण संपते रे बा आता कोणी घेणार नाही माल तेव्हा कमी किमतीनं देतो एकूण सगळं राहूच नाही देत माल पुरा एकूण टाकतो आणि दुसऱ्या वेळेनं फ्रेश माल घेतो डबल नवा चांगलं आहे तुमचं सदाबहार दुकान ठेवता तुम्ही नाही मस्त आहे चालू ठेवा मस्त फायदा होत असेल मग तो याच्यात फायदा म्हणजे फायदा आहे एखादं सीझन जर चांगलं चाललं ना भाऊ तर पुऱ्या वर्षभराची कमी कव्हर करून टाकते पुरी आता अजून लगन सराई येते लगन सराई मध्ये कपड्याचं दुकान तर आमचं धामधूम चालते हो काय मग नोकरीपेक्षा आणि वावराईपेक्षा तर धंदे परवडले मग वावर बाई वावर काही कमी आहे का वावर आहे तर पावर आहे ते गोष्ट बरोबर आहे आणि त्याला अजून जोड धंदा बस हे दोन गोष्टी असल्या वावर आणि त्याला जोड धंदा बस माणूस आभाळात भरारी देते का नाही तर पाहिजे फक्त मेहनत पाहिजे मेहनत आणि खरी म्हणजे पाहिजे तिथं मेहनत पाहिजे म्हणजे बरोबर निशाण्यावर मेहनत लागली पाहिजे तेव्हा तर ते मेहनत खरी होते नाही तर गद्यावानी मेहनत करत राहा खडकू हाती नाही भेटत मेहनत बरोबर करायला लागते असं राहते नोकऱ्या नाही कामाच्या सुशीलाबाई आपला विश्वासच नाही नोकऱ्यावर कामाच्याच नाही नोकऱ्या किती करा घासा तिथं चपला पगार तोच बरोबर आहे लाला भाऊ आता मला काय बापा कराच लागून राहिली मला नोकरी हे करते वावर मलाही तसंच बा लाला भाऊ मलाही नोकरी पटत नाही मला आपल्या वावरातच पटते मस्त कोणाचा धरला बांधला नाही हा स्वतःच शेठजी चला मग आता गोष्टी करायला बसलं तर पुरा रात आपल्याला कमी पडन आम्ही निघतो हा चला ते आता सुनबाईले तुम्ही सोडून दे जा सुनबाईच्या घरी बरं ठीक आहे आता तुमचे धंदे पाणी चालू राहते तर बरं कुठं राहणं बी नाही परवडत ठीक आहे मी काय येत राहत जा हा कधी असं आठवण आली तर येऊन जावा हो येऊ ना तुम्ही याचा कधी आमच्या घरी हो ना येऊ ना आम्ही येऊ घे याले कल्पना लढून राहिला तो चारून दे याले भात घेत दूध घेत पाच जरासा मम्मी जी उसको भूख नहीं लगी वो फिरने घूमने के लिए रो रहा है वो रात घर पे लेके आए उसको मेरा काम बाकी है ऐसा का ऐसा ही अभी थोड़ी देर और रुकते तो मेरा काम हो जाता काय फिरणे घुमने के लिए रो राय म्हणतो किती वेळ झाला आता 1-1.5 घंटा झाला मी घेऊन गेली होती त्याले अशी गावातून फिरून शांतीच्या घरी गेली होती त्या मामीच्या घरी तिथं थांबली मग किती वेळपर्यंत तो बाहेर राहीन भूक नाही लागली म्हणतं एवढ्या वेळपासून ते कामच नाही झाले काय हा अजून जरासं घेऊन राहायची म्हणतं तिकडे दिवसभर बाहेरच ठेवू का लेकराले पेट रिकामा हो गया उसका पूरा कब खाना खिलाएगी उसको रो रहा है तो भी बोल रही कि भूख नहीं लगी उसको भूख लगी इसके लिए रो रहा है वो दे उसको खाना खिला उसको और इतना टाइम से मैं गई थी तब तू बर्तन धो रही थी अभी तक तेरा काम ही नहीं हुआ क्या कर रही थी अब तक ते मम्मी जी काम क्या कम है क्या मैंने सब्जी बनाई रोटी आधी बनी आधी बाकी है आप तो इतना जोर से चिल्ला के बोल रही मुझे जैसे मैं बैठी थी मैं बैठी रहती हूँ क्या उसको भी संभालती हूँ काम भी करती हूँ सारा काम तो मैं करती हूँ तो भी आप इतना जोर से बोले मुझे लागली बातच लड़ाले आता तूच तो मला जोरानं बोलली मम्मी जी अभी क्यों लेके आए उसको मेरा काम हो जाता पहले उसको भूख नहीं लगी आप लेके आए हाँ तू बोलली तर चालते सासूले मी नाही बोलली पाहिजे तुले बातच मी बोलली का लढ येऊन जाते तुले हाँ
मैं जोर से नहीं बोली मम्मी जी, मैंने खाली बात की, आपको बोला मैंने कि अभी क्यों लेके आए मम्मी जी, थोड़ा और रुकते, भूख नहीं लगी उसको, फिरने के लिए घूमने के लिए रो रहा है वो, मेरा काम हो जाता। मैंने चिल्ला के थोड़ी आपको बोला, आप तो कितना मुझे चिल्ला के बोल रही, ऐसा तो आपने कभी नहीं बोला मुझे इतना चिल्ला के। चिल्ला के नहीं बोली म्हणता मम्मी जी उसको भूख नहीं लगी, वो घूमने के लिए रो रहा है, आप जल्दी लेके आए, अशी बोलली न तू। मैं थक गई मम्मी जी, सुबह से कर तो रही हूँ, सुबह से करते ही रही हूँ मैं, इतने कपड़े धोए, फिर इतने सारे बर्तन, फिर अब सब्जी बनाई, अब रोटी बना रही थी, तो इसके लिए थोड़ा सा आवाज ज्यादा निकल गया मेरा। तो आप तो ऐसा बोल रहे जैसे कि बहुत मैंने क्या कर दिया, बहुत गलती कर दी, ऐसा बोल रहे आप इतना जोर से। अभी उसको खाना खिलाया था, पेट भरा है उसका, उसको नहीं लगी भूख। अब अभी रोटी बनाई, आप आ गए, आधी हुई, फिर अब इसको ले लूंगी, आधा घंटा ये नहीं छोड़ेगा मुझे, और फिर दोबारा वही काम पे घुसो। मैं तो पागल हो जाती हूँ मम्मी जी, इसके लिए बोल दिया थोड़ा सा, आपने इतना जोर से सुना दिया मुझे, इतना सारा सुना दिया मुझे। मम्मी जी एक बात बोलती हूँ मैं आपको, पहले आप ऐसे नहीं थे, पहले आप तो कितना अच्छे से प्यार से बोलते थे, इसको रखते थे, अभी तो बस पता नहीं क्या हो गया आपको, आप तो बदल सी गई है मम्मी जी। मी नाही बदलली, मी कायले बदलू, मी आहे तशीच आहे, पहिलेही नाही बोलो का, तुला कल्पना झालं काय, अशी तशी माझा आवाजच तसा आहे रोख्याचा, तुला आताच वाईट वाटून राहिलं, पहिलेपासून तर मी अशीच बोलतो। नहीं मम्मी जी, आप पहले से बहुत बदल गए, ऐसे नहीं थे आप ऐसे नहीं थे, बदल गए, आप बहुत बदल गए मम्मी जी, ऐसा मुझे आपने कभी नहीं बोला, आज तो इतना जोर से सुना दिया कि बस। पाय हे आता एवढ्यानंच काय झालं, तू बोलली म्हणून मी बोलली, व चालली गेली तन्न हा, याला घेणं, या लढून राहिला ना। उसको खिला दो मम्मी जी, दाल चावल बने हैं, उसको दाल चावल खिला दो, मेरा मन नहीं है, बहुत मूड खराब हो गया मेरा। बरं मीच चारून देतो, काय ना तुझे मूड खराब झालं तर एवढंच बोलल्यानं मूड खराब होते काय। अजून नाही आले गड्या, लाला भाऊचा फोनही नाही आला, आजच येतो म्हणे बाप्पा, सुनबाईले घेऊनच येतो म्हणे, फोनही नाही आला अजून, ना स्वतः आले, काय झालं काय नाही तर काही माहित नाही पडून राहिलं, असा खालतं वरतं जीव होऊन राहिला, काय झालं असन, काय बोलणं होत असन तिथंच आहे का निघाले काय माहित, आता मी फोन करू कशी, मी फोन करन तिथंच असतं तर त्याला माहित होऊन जाईल का बापा शांताबाईनंच पाठवलं म्हणून याले म्हणून, असं म्हणून मग का येते का काय करते का, अजून सुशीलाबाई बोलते लाला भाऊले, काय माहित, खालतं वरतं काल बोल होऊन राहिला जीव। काऊन काय झालं शांती? तुम्ही आले काय, बस दरकनच येत जा, माग उभे राहत जा, हमेशाच पाहतो तुमचं। आता तू तिकडे तोंड करून बडबड करून राहिली होती तर मी इथं उभं होतो, तूच आली इकडे, काऊन कायच्यासाठी बडबड? सुशीलाबाई अजून फोन केलता का, ते अजून काही बोलल्या का तुले? नाही, हे लाला भाऊ आणि वहिनी आल्या होत्या घरी। आपल्या घरी? मग गेली काय? हो आपल्या घरीच आले होते, आणि गेले बाबा गौरीच्या माहेरी गेले। गौरीच्या माहेरी? तिथं काय गेले, काही गेले, कायच्यासाठी गेले पण तिथं? हा, समजावतो म्हणे गौरीले आणि घेऊन येतो म्हणे, आमच्या यानंच गेली म्हणे सुनबाई म्हणे, असं त्याला वाटून राहिलं आणि म्हणून आले ते समजावाले, गेले बापा गौरीच्या घरी। तुला कायले जाऊ दिली त्याईले? मना करते ना, नको जावा, काही समजावायची गरज नाही असं म्हणते ना, हा जाऊ कायले दिली? सुशीलाबाई अजून त्याईले बोलून बसली म्हणजे काही, हा तुले बोलली ना, मग त्याईले बोलली म्हणजे काय राहायची त्याची? मी नाहीच म्हणून, नकोच जा म्हणून, हा तरी घाईनं जबरदस्तीनं गेले ते, नाही म्हणे आमच्या यानं बिघडलं म्हणे, आम्हाला जाऊच द्या म्हणे, मोडल्यानं मोडते म्हणे, जोडल्यानं जोडते म्हणे, आम्ही जोडतो म्हणे, आम्ही जोडूनच देईन म्हणे, तर जबरदस्ती करायला लागले। कांताई बसली होती घरी होती, बेबी बाई बी होती, तर बेबी बाई बी म्हणे जाऊ देऊ म्हणे, जाते तर म्हणे, तर गेले बापा मग। हो जबरदस्तीनं गेले नाही, मग काय म्हणे, मग आता तिथं मुक्कामी गेले का? येतील इकडेच येतील का मग, का त्याच्या गावाकडे जातील? तेच तर, त्याच्याचसाठी माया उकल पाकल जीव होऊन राहिला। लालाभाऊ म्हणे आम्ही राहत नाही म्हणे, आम्ही समजाव करून सुनबाईले संगच घेऊन येतो म्हणे, आणि मग सुनबाईले इथं आणून देतो म्हणे, आणि आम्ही आमच्या गावाकडे जातो म्हणे, असे म्हणे। अजून आले नाही, अजून फोनही आला नाही त्याचा, तर म्हणून काय बोलणे झाले, काय नाही समजली का नाही समजली हेच नाही समजून राहिलं, म्हणून माझ्या धोड जीव होऊन राहिला। काही बी होईल, सुनबाई देवाच राहीन तर सुनबाई येईन, आणि लाला भाऊ वापस आले असन, ते काही बोललं असन तर लाला भाऊचा फोन येईन, आता नाही येईन तर उद्या सकाळी येईन। तू कायले उकल पाकल करतो जीव? स्वयंपाक झाला, स्वयंपाक केला का? बस जीवच उकलून राहिली? स्वयंपाक बाकी आहे, मी वाटच पाहून राहिली, मन नाही लागून राहिला स्वयंपाकात, काही फोन येते का गौरी येते काय, कसं तरी लागून राहिलं, स्वयंपाक वाचायचा आहे। येईन तर येईन, एवढी नको तू स्वयंपाक करून घे जा। हो आता स्वयंपाकच करून घेतो। चहा मान पहिले शांती।
हो चहा म्हणतो चांगला अद्रक टाकून. माय बी डोकं दुखून राहिलं विचार करू करू. फोन नाही आला, आले नाही, काय झालं असं. सुशीलाबाई तर नाही बोलली, असं तसं डोकं दुखायला लागलं. करतो आता चहा मस्त. एवढा विचार करू नको आणि चहा कर. हो. आज मुझे बहुत याद आ रही है मेरी मम्मी की. ऐसा लग रहा है कि कोई नहीं है मेरा, कोई नहीं है मेरा. मम्मी मम्मी होती तो ऐसा नहीं होता. ऐसा नहीं बोलती थी मम्मी. मम्मी काम भी नहीं करने देती थी मुझे. कल्पना क्या हुआ, क्यों रो रही है? जाओ, आप भी मेरी तकलीफ नहीं समझ सकते. कोई नहीं समझ सकता मुझे. कोई नहीं समझ सकता. बहुत याद आ रही है मेरी मम्मी की मुझे. क्यों, क्या हो गया? कोई नहीं क्यों नहीं समझ सकता? मैं समझता हूँ ना तेरी तकलीफ, मैं समझता हूँ कल्पना. क्या हो गया, क्यों रो क्यों रही है? कुछ दुख रहा है तेरा? चल दवाखाना चल, चल दवा ले ले, ठीक हो जाएगी. इतना काम करती हूँ, मेरी हालत तो देखो कैसे हो गई काम कर करके. सुबह से लेकर शाम तक, फिर बच्चा भी संभालती हूँ, फिर काम भी करती हूँ, फिर 2 शब्द सुनना भी पड़ता है मुझे. क्या क्या करूँ मैं, कितना कितना करूँ. आखिर मैं भी मशीन थोड़ी हूँ. एक बार पर मशीन भी ठंडी हो जाती है, बंद पड़ जाती है. फिर भी तो मैं इंसान हूँ. मैं भी तो इंसान हूँ. मैं भी इंसान हूँ. मैं भी थकती हूँ. मेरा भी शरीर दुखता है. ये क्यों नहीं समझ पाते आप लोग. ये तुझे हो क्या गया है अचानक? कौन नहीं समझता? सुननी किसने बोला तुझे? क्या बोला बता. आज तक तो तूने सब कुछ हंस के किया, आज क्या हो गया तुझे? क्यों रोना आ गया इतना? किसने बोला तुझे? बोल मुझे बता. करती हूँ मैं, हंस के करती हूँ मैं. नहीं होता, जबरदस्ती हंसती हूँ, फिर करती हूँ. लेकिन तुम लोग मेरे गम के पीछे, जो गम के आगे जो हंसी है, हंसी के पीछे जो गम है, वो आप नहीं समझ सकते. आज प्रज्वल को लेके मम्मी जी गए बाहर. वो काम नहीं करने दे रहा था, तो मम्मी जी खुद बोली कि मैं इसको बाहर लेके जाती हूँ, तो कर ले फटाफट. मैंने बोला ठीक है जाओ. तो 1-1.5 घंटे के बाद में मम्मी जी आए. फिर जोर से बोलने लगे. कितना जोर से बोला उन्होंने मुझे, बहुत जोर से बोला. अभी तो काम ही नहीं हुआ क्या, मैं कितना उसको देखूं, ऐसा वैसा बहुत बोला. गाली दी मम्मी ने? नहीं, गाली देते तो चलता, बहुत जोर से बोला उन्होंने. आजकल ना वो मामी के घर जाते हैं ना, वो उनका सुनते हैं. उनके बहू वो सास बहू झगड़ा करते हैं ना, वैसे वैसे मम्मी जी सीख रही है अभी. मामी के घर जा जाके अपने घर भी वो बोलते हैं, झगड़ा करना चाहती है. बर्तन का कम थे, इतने सारे बर्तन थे तो क्या जल्दी हो जाएंगे? 1-2 होते तो हो जाते. इतने सारे बर्तन जल्दी हो जाते क्या? फिर आके बोलने लगे तो उसको खाना नहीं खिलाती, ऐसा नहीं वैसा नहीं. तू रो नहीं, तू बिल्कुल रो नहीं कल्पना. मैं तुझे लाया तो तेरी तकलीफ, तेरा हर दुख मैं समझ सकता हूँ. तुझे कोई भी बोले तो मैं जवाब दूंगा. उसके सामने मेरी मम्मी भी क्यों ना रहे, लेकिन तू सही होनी चाहिए, गलत नहीं होनी चाहिए. गलत का जवाब मैं नहीं दूंगा. मैं जो सही रहेगा उसके तरफ मैं जवाब दूंगा. इतना काम करके मैं कैसे गलत हो सकती हूँ? इतना सुबह से लेकर सारा काम करती हूँ मैं, तो मैं कैसे गलत हो सकती हूँ? तो गलत तू ये कहना चाहती है कि गलत मेरी मम्मी है? मैं कुछ नहीं कहना चाहती और कुछ नहीं बोलना चाहती. आप बस इस बात को ज्यादा रबर की तरह खींचो मत. बस बंद कर दो. मेरा दुख है, रो के मैं निकाल लूंगी. बस हो गया. तू रुक, मैं मम्मी से बात करता हूँ. रहने दो. आप क्यों अभी और झगड़ा बढ़ाएंगे? मम्मी जी मुझे और बोलेंगे कि तुमने चुगली लगाई करके. पोहोचले असतील ना घरी लाला भाऊ ना त्या वहिनी? हो, किती वेळचे पोहोचले असतील. तुम्हाला काय वाटते का लाला भाऊ आणि त्याच्या घरची बाई काय स्वतःहून आले असतील? तो तुला काय वाटते आता? ते स्वतःच म्हणे ना, आम्ही स्वतःच आलो म्हणे ना. त्याचं बोलणं होते शांताबाईनं सांगून ठेवलं असं. कमाय नाव नको सांगजा. शांताबाईनं पाठवलं असं ना त्याइले. मला समजत नाही का? तुम्हाला नाही समजत? शांताबाई येऊ नाही शकत. शांताबाई म्हणून मी खाले झुकू? मी नाही झुकत तर त्याइले तर झुकवू शकतो. शांताबाईनं पाठवलं त्याइले. काय सांगता तुम्ही? मला नाही वाटत बा शांताबाईनं पाठवलं असं म्हणून. शांताबाई असं दुसऱ्याच्या मार्फत कोणती काम करतच नाही. एक तर स्वतः येत्या, नाही तर पोराले पाठवलं असतं. पण यायच्या देखतच झालेलं भांडण होईना हे. तर म्हणून शांताबाईने यायलाच पाठवलं असं. का जा तुम्ही घेऊन या बा समजावून. मला असं अशी बोलते आमच्याने येणार नाही, आता मायने येणार नाही, तुम्ही आणा समजावून, असं शांताबाईने म्हणलं असं त्याइले. काय तर इथं आले ते. नाही तर कोण कोणाच्या मॅटर मध्ये बोलायला जाते काय? सगळ्यात नाही येत हे परकेच होय. नाही लाला भाऊ, मला नाही वाटत बा. काही म्हण. तुले गौरी, तुले काय वाटते? शांताबाईनं पाठवलं असं यायला असं वाटते का स्वतःच्या मनानं आले असतील हे? मला तर नाही वाटत आई का आईनं माझ्या सासूनं पाठवलं असं म्हणून. हे स्वतःहूनच आले असतील. कारण त्या दिवशी भांडण झालं ना, त्या दिवशी बी लय समजावे मला बी आणि यायले आराध्याच्या बाबाला बी लय समजावे की. मला तर वाटते स्वतःहूनच आले असतील.
मला नाही बापा, मला तर वाटतं शांताबाईनंच पाठवलं असं. बरं काही असो, काय म्हणा तू, मग चालशील काय उद्या? तू काय म्हणतो तर नेऊन देशील काय? बाई गौरी, आई काय म्हणते? आई म्हणून राहिली ना, तू सांग तुला जावाचं आहे का नाही? आईच्या मनानं नको ऐकू, आई म्हणून राहिली नेऊन देतो म्हणून. अजून आईलेच विचारतो तू काय म्हणतो म्हणून. तू सांग तुला जावाचं आहे का नाही जावाचं आहे? बाबा तुम्ही म्हणन तसं, आई म्हणन तसं. बरं ठीक आहे गौरी, ह्या वेळेनं तुले मी स्वतः नेऊन देतो आणि खडसावून सांगतो जवायले बी आणि शांताबाईले बी. डबल मला असं ऐकू आलं नाही पाहिजे. चाल उद्या कर तयारी. हो ठीक आहे आई, करतो तयारी, चालतो. झालं मग नाही, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम बरोबर झालं. आता शांताबाईच्या घरचं सगळं बरोबर होईन, आता सगळं बरोबर झालं. हो चांगलं झालं, चांगले लोक आहे ना. हा शांताबाई म्हणे अशी आहे माई हिन बाई, अशी बोलली तशी बोलली, पण आपल्याला तर काही नाही बोलली. केवढा चांगला स्वभाव आहे, शांताबाई सारखाच स्वभाव आहे. हा जेवायला थांबाना राहून जाणं दोघंही जण चांगले लोक आहे ना ते बी. हो चांगलेच नाही तर काय, तर चांगलेच लोक आहे. एका हातानं टाळी वाजते काय? हा हो ना, ते गावातली बाई बी तशीच म्हणे, जाऊ नका सुनबाईची आई बोलून बसन, काही नाही बोलली आपल्याला. लागन तर किती चांगल्यानं समजदारासारख्या गोष्टी केल्या. हा आम्हालाच वाटते काय म्हणे आमची पोरगी आमच्या घरी राहा नाही. हो बरोबर आहे ना. कोणत्या मायबापाला वाटते काय आपली पोरगी आपलं घर सोडून, नवऱ्याचं घर सोडून माहेरी राहिली पाहिजे? कोणालाच नाही वाटत, पण ते मजबुरी राहते मायबापाची. मग हे शांताबाईनं गोल्या काऊन असे म्हणते? मला तर वाटतं गोल्यातच खोट आहे. मग नाही गोल्याच तसे हसन बोलत असन फालतू जास्तीचं काही नाही. सुनबाईले मग राग येते. तशा किती साध्या मनाची आहे सुनबाई, भोळ्या स्वभावाची आहे नाही. हो भोळ्या मनाची आहे तशी सुनबाई, भोळ्या मनाची आहे. बरं आता शांताबाईला फोन लावून देतो नाही. हो लावून द्या ना, आपण म्हणलं सुनबाईला घेऊन येतो म्हणून वाट पाहत असन शांताबाई. तुम्ही फोन लावून द्या आणि सांगून द्या गेलतो आलो असं झालं आणि सुनबाईले आणून देते असं तर सांगून द्या फोन करून. हो करून द्या फोन, वाट पाहत असन. चहा ठेव बा, पहिले चहा ठेव, चहा पिऊन घेऊ आणि मग करतो फोन. तसं करा मग, चहा पिऊन न करा. आई हो बोल, काय म्हणतो? काय झालं? कल्पनाले काऊन बोलली तू? अरे कल्पनाले काऊन बोलली तू? काय बोलली मी तिले? सांगलं का तिनं तुले तो आजवळ? तुले पाठवलं काय? जाय मम्मीजीले बोल. आला का तू बोलाले? हा नाही आई, तिनं नाही पाठवलं मला. ती लढून राहिली होती तर मी गेलो. काऊन लढून राहिली म्हटलं? आईची आठवण येते म्हणे. काऊन येते म्हटलं? आतापर्यंत तुला आईची आठवण नाही आली, आता काऊन येते म्हटलं? तो एवढे कामं करतो सकाळपासून तरी कदर नाही म्हणते. मम्मीजी मला असं बोलले म्हणते जोरजोराने. तर मी चालो तुला विचारते का काऊन बोलली बाई? एवढं सगळं करते कामं तरी काऊन बोलली तू तिला एवढ्या जोरजोराने? ते तर नको जाऊ म्हणे, मला नको बोलू म्हणे, पण मीच विचारून राहिलो तुले काऊन बोलली बा? अरे कल्पेश, मी नाही बोलली रे तिले मोठमोठ्यानं. मॅच तर लागन तर ह्या प्रज्वल काम नाही करू दे तर मी याले घेऊन इथं शांतीच्या घरी चालली गेली, त्या मामीच्या घरी. आणि मग 1-1.5 घंट्यानं आली. ह्या लढाले लागला तिथंच. आली कल्पनाले म्हणतो या लढून राहिला व म्हटलं, याले चारून दे म्हटलं, याले भूक लागली असं म्हटलं. तर कल्पनाच कशी म्हणायला लागली, अभी उसको भूख नहीं लगी, अभी उसको फिरना है घूमना है, उसको घुमाओ, आप इतने जल्दी क्यों लेके आए, मेरा काम नहीं हुआ अभी, अशी म्हणायला लागली. तर मी बोलली बा जराशी मोठ्या आवाजाने, माझा आवाजच रट आहे ना, बोलली मी जराशी. एवढ्या वेळ जातोय कामच नाही झाले का म्हटलं, त्याला भूक लागली म्हटलं, तू म्हणतो म्हटलं भूक नाही लागली, असंच म्हणलं मी तिले. लढायला लागली ते. आई आता ते तशी बोलली तर बोलली, तू काय एवढ्या जोरानं आवाज काढून बोलली तिच्यावर? माहित आहे तिचे मायबाप नाही, कोण नाही, तिचं सगळं आपणच आहो ना. आपणच असे बोलू तिले एवढ्या जोरानं दटकारू? ते कोणाच्या भरोश्यावर जगनते? इथं आपणच आहो ना तिची. तू तिची सासू नाही, तू तिची आई बनून राह ना. आई सासू करून नको बनू तिले सासूची गरज नाही, तिला आईची गरज आहे. तिची आई नाही आहे. असं मनातून घेतलं बी ना तिनं तर आईला भेटायला जाऊ शकत नाही. अशी काही तुला कामं करू देते का? ते सगळे कामं करते ना ती. त्याच्यात अजून तू एवढ्या जोरानं बोलशील तर तिच्या मनाला तर वाईट वाटणार ना आई. जरा असं समजून घेत जाय ना आई, तिले बी समजून घेत जाय. मायबाप नाही आहे तिचे, आपणच आहो जे आहो ते. घेतो रे, समजून घेतो. नाही तर काय मी समजून नाही घेत काय? समजून घेतो ना. आता याला खिचडी चारून देतो मी आणि तिला समजावतो. लढूनच राहिली का आता? हो लढूनच राहिली. माय कोणी नाही, मै कदर नाही, अशी तशी करून लढून राहिली ती. समजाव तिला जरासं आता, तुझ्या तरीकेनं समजाव बा. तू नको चिंता करू, ते आमचं सासू सुनीचं होतच राहते. तर मायलेकीचंच होते तर सासू सुनीचं काय होतच राहते आमचं. तू नको टेन्शन घेऊ एवढं, मी समजावतो तिले.